सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं आहे। वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलं आहे। याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला। हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की 1973 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला। तुम्ही या देशामध्ये तियानमेन स्क्वेअर करू नका, विद्यार्थ्यांवरती गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होतं हे संबंध चीनने पाहिले होते। तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका। भगतसिंग यांचं वय 27 होतं, राजगुरूंचं वय 26 होतं, तर सुखदेव यांचं 26 वर्षाचं होतं। ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते। एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबवू शकत नाही। आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत। आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे असा सवाल विद्यार्थी करत आहेत। हा आगडोंब उसळला आहे। आता देश वाचवण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे असंही ते म्हणालेत। दरम्यान मनोज प्रधान यांनी म्हटले की आजचं हे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे। गेल्या 22 दिवसांमध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागलेत। आंदोलन हे सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी ते स्वतःहून आले आहेत की ते बघून खरंच बरं वाटलं। म्हणजे आता लोकांना कळायला लागले की 12 वर्ष जे झेलतायत त्यांच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि तेच प्रतीक आज इकडे पाहायला मिळतंय। या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल। जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे। विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले। आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत। त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची। पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अंडावं? ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत, ते स्वतःहून सामील झालेत। आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत, ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे। जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल। सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवटला आहे, देश एक होतोय। या सरकारसाठी हे चांगलं नाही। या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे, या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत, एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे। आजचं जे आंदोलन आहे ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे। गेले 22 दिवसामध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोक आपणहून रस्त्यावर उतरायला लागले। आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत, ते बघून खरंच बरं वाटलं। म्हणजे आता लोकांना कळायला लागलं आहे की 12 वर्ष जे ते झेलत आहेत त्याच्या विरोधात आता ते चूप बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतं। मी इथे या प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलेली आहे, ह्याचा भाग व्हायला आलेली आहे, कारण की आज जे आहे आपल्या सरकाराचा जो घमंड आहे, हा घमंड आपल्याला तोडायचा आहे। ह्या घमंडाच्या खिलाफ आपण उभं राहायचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही कोणतेही जसे की चीफ जस्टिस वगैरे
आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉक्रोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत परत पोचून दाखवायचा आहे. चाहिए हमें, आपको जो आप घर में बैठ के देख रहे हैं, शर्म इसलिए आनी चाहिए क्योंकि आज आज़ादी को 75 साल से भी ज़्यादा हो गए। कितने साल हो गए आप गिनो, कि आपको पता भी है आज़ाद कब हुआ है ये देश। और अगर आज भी हम डेमोक्रेसी का डेमो भी नहीं दे पा रहे हैं दुनिया को, तो शर्म आनी चाहिए, मुझे शर्म आनी चाहिए, आपको शर्म आनी चाहिए, हम सबको। वहाँ पे स्टूडेंट्स बारिश में हर जगह पे कैसे कैसे हालत में काट रहे हैं, भूखे हैं, प्यासे हैं, और हम क्या करें? सरकार क्या कर रही है? सरकार उनके ऊपर टीयर गैस का बंदोबस्त कर रही है। सरकारों ने अपने अपने सोल्जर्स लगा रखे हैं उनको मारने के लिए। क्यों? सवाल नहीं कर सकते क्या हम अगर कुछ गलत करते तो माँ बाप सवाल करते हैं हमसे ना, जवाब मांगते हैं, तो हम भी जवाब मांग रहे हैं आपसे। जवाब दीजिए, सामने आइए, चर्चा कीजिए। अगर हम इतना भी, हमारा एक छोटा सा मुद्दा भी अगर आपके सामने नहीं रख सकते तो कैसी सरकार है ये? क्यों डेमोक्रेसी के नारे लगा रहे हैं हम? हर जगह जाके कहते हैं बाहर कि इंडिया इज यूनिटी इन डाइवर्सिटी। कहाँ पे ना यूनिटी, बस डिवर्सिटी है। गवर्नमेंट क्या कर रही है? सो रही है। कहाँ है मोदी जी? ना मणिपुर जा रहे हैं, ना जंतर मंतर जा रहे हैं, कहीं नहीं जा रहे, मेलेडी खा के बस मजे कर रहे हैं। ये नहीं चलेगा। खूप खंत वाटत आहे. आपल्याचाच विद्यार्थी आत्महत्या करून घेतोय आणि आपले विद्यार्थी टीव्हीवरती फोटो बघत स्टेटस ठेवत आहेत. लाज वाटले पाहिजे. मी एक विद्यार्थिनी आहे, मी पण लायब्ररीमध्ये जॉब करते. माझ्या लायब्ररीला समोरच आमची शाळा आहे, तिथे नीटची एक्झाम चालू होते. तिथे एक एक विद्यार्थी दुरून दुरून येतोय एक्झाम देण्यासाठी, वर्षभराची मेहनत लावतोय आणि त्याला काय भेटतोय? एक नीट जरी लेट झाला तर त्या विद्यार्थ्याला एक्झामच्या गेटने एंट्री दिली जात नाहीये. हे कुठला न्याय आहे? अनेक आपला देश कित्येक वर्ष झालं आझादीसाठी लढत आहे आणि आता सुद्धा लाज वाटत पाहिजे आपल्याला की आपण पुन्हा या भ्रष्टाचारासाठी आपल्या शिक्षणासाठी आपण लढत आहोत. कशाबद्दल? आपल्या आझादी हक्क नाहीये का? आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपलं संविधान लिहिलेलं आहे का? म्हणून की आपल्याला आझादी मिळावी, आपण स्वातंत्र्यपणे जगलं पाहिजे म्हणून. पण आपण जगतोय का स्वातंत्र्यपणे? आपण जगत नाही आहोत. जर आपल्या शिक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी आपण लढायचं असेल आणि आपण इकडे येतोय लढण्यासाठी, सरकारकडे आपण हक्क मागतोय, न्याय मागतोय, तर सरकार काय करते? वाट बघते का सरकार की आणखी विद्यार्थी मरण्याची?